पुन्हा एकदा प्रभू येशूच्या मोलवान नावामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. आजची जी आपली ऑनलाईन ही सभा आहे, या सभेमध्ये आपण पुन्हा एकदा प्रभू येशूचं नाव उंचावूया, प्रभू येशूची भक्ती करूया आणि प्रभू येशूचं जे काही स्तुती आराधना आहे गीताद्वारे ती आपण करणार आहोत आणि सर्व मान महिमा गौरव आदर सन्मान आपण प्रभू येशूला देणार आहोत. तर चला यावेळेला आपण सर्वजण जे या सभेमध्ये आपण जोडलेले आहोत या ऑनलाईन भक्तीमध्ये आपण आपले डोळे बंद करूया आणि सर्वीचा देव जो प्रभू येशू याची आराधना करू आणि पुन्हा एकदा प्रभू येशूच्या हातामध्ये आपल्या स्वतःला सोपून देऊ आणि म्हणूया की प्रभू येशू तू ये, तुझी दया तुझी कृपा मला पुरव, तुझ्या वचनाद्वारे माझ्याशी बोल आणि माझं जीवन तू आशीर्वादित कर. तुझी जी शांती आहे ती शांती माझ्या अंतःकरणामध्ये राज्य करू दे. प्रेमळ पिते, आम्ही तुझं उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मान महिमा गौरव सन्मान आदर ही घेण्यास तू योग्य असा देव आहेस. तू पवित्र देव आहेस, तू जिवंत देव आहेस आणि म्हणूनच प्रभू येशू तुझं नाव आम्ही उंचावितो, तुझी भक्ती करतो, तुझी आराधना करतो, कारण मरणावर विजय मिळवणारा देव तू आहेस. तू पुनरुत्थित आहेस. प्रभू येशू तू ये आणि आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा कर. या भक्तीमध्ये या ऑनलाईन सभेमध्ये आम्ही जे प्रत्येकजण आमच्या घरांमध्ये आपापल्या घरांमधून आम्ही ह्या सभेसाठी आम्ही जोडले गेलो आहोत. प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा कर, कारण तू सर्वज्ञ आहेस, सार्वभौम आहे, सर्वत्र राहणारा देव आहेस. प्रभू आम्ही तुझ्यापासून कोठेच लपून राहू शकत नाही. जेथे जेथे आम्ही तुझं नाव घेऊ आणि ज्या ठिकाणात आम्ही तुझा धावा करू, तुझ्या नावानं एकत्रित जमू, त्या ठिकाणामध्ये तू आमच्यामध्ये आहे. कारण तुझ्या वचनाप्रमाणे दोघं किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित जमतील त्या ठिकाणात मी हजर आहे. विश्वास आणि खात्री आहे प्रभू आमच्या प्रत्येक जे प्रियजन आहेत या बहीण भावंडांच्या घरामध्ये तू आहेस आणि प्रभू आजच्या भक्तीमध्ये आम्हाला तू आशीर्वादित करत आहेस. याबद्दल तुझं उपकार मानतो. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातामध्ये सोपून देते. जे वर्षिप होणार आहे या वर्षिपमध्ये तू आम्हाला तुझी कृपा पुरव आणि या भक्तीमधून प्रभू तुझं गौरव दे, तुझं नाव उंचावलं दे. या तरुणांवर तुझा अभिषेक दे, तुझं सामर्थ्य दे आणि तुझं गौरव होऊ दे. पवित्र परमेश्वरा जिवंत देवा, तुझ्या वचनाद्वारे देखील तू आम्हाला आशीर्वादित कर आणि इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवत आहोत. तू ये आणि आम्हाला या भक्तीमध्ये चालव. प्रभू येशूच्या सर्वसमर्थ नावामध्ये मी प्रार्थना केली आहे आणि तू ऐकलीस याबद्दल तुझं उपकार मानते आणि येशूच्या नावात तू प्रार्थना करते. यावेळेला आपण सर्वजण गीत गाणार आहोत आणि गीताद्वारे प्रभूची आराधना करणार आहोत. ज्यावेळेस हे क्वायरे तुम्ही सर्वजण आपल्या घरांमधून टाळ्या वाजवून आनंदाने उच्च स्वराने या भक्तीमध्ये सहभागी व्हा आणि प्रभू येशूचं नाव उंचावा. हालेलुया. आजच्या या आपण ऑनलाईन सभेला सुरुवात करत असताना आपण काही गीत गाऊन प्रभूची उपासना करूया. आपण सुरुवात आपले नेत्र बंद करून आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करणार आहोत. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो
तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा प्रभु, मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। पुन्हा एकदा गाऊया, पवित्र केवल, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु। होय प्रभू, या दिवसांमध्ये प्रभू आम्ही तुझ्यावरती विशेष तुझी उपकार स्तुती करतो आणि तुझ्यावरती विश्वास ठेवतो प्रभू येशू. कारण तू आमचा विश्वास आहे, तू आमची ढाल आहेस प्रभू येशू, तू आमचा रक्षण करता देव आहेस प्रभू येशू. धन्यवाद देतो येशू, तुझी उपकार स्तुती करतो. ये पवित्र आत्म्या, तुझं मार्गदर्शनाच्या द्वारे तू आम्हाला चालव आणि प्रभू आजच्या भक्तीद्वारे तुझं गौरव करून घे. आमची प्रार्थना ऐकली, आभार मानतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तुझं आहे. आमेन. हालेलुया. आपण काय गीत गाऊन प्रभूची स्तुती आराधना करू आणि सुरुवातीला हिंदी गीत गाऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. नाज़र को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाज़र को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसको सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसको सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुद्र को जिसने डुबाया, जंगल से मार्ग निकाला, समुद्र को जिसने डुबाया, जंगल से मार्ग निकाला. समुद्र को जिसने डुबाया, जंगल से मार्ग निकाला, समुद्र को जिसने डुबाया, जंगल से मार्ग निकाला. जो वादों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वादों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. ज्याप्रमाणे परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी त्या समुद्रामधून मार्ग तयार केला, त्याचप्रमाणे प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी देखील मार्ग तयार करणार आहे. हालेलुया. या विश्वासाने आपण स्तुती आराधना करू, देवाचं वचन ऐकूया आणि विश्वासाने गीत गाऊ. मुक्ति का नायक है वो, जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, कितना आनंद है. मुक्ति का नायक वो, जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, कितना आनंद है. मुक्ति का नायक वो, जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, कितना आनंद है. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. मैं गाते गाते रहूंगा और नाचते नाचते गाऊंगा. मैं गाते गाते रहूंगा और नाचते नाचते गाऊंगा और दौड़ते दौड़ते सुनाऊंगा और दौड़ते दौड़ते सुनाऊंगा. मेरा यीशु जिंदा हुआ, मेरा यीशु जिंदा हुआ. मुक्ति का नायक हो, जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, कितना आनंद है. हालेलुया आमेन, 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 हालेलुया आमेन. वो कोसते कोसते आया, मुझे गले लगाया अपने. वो कोसते कोसते आया, मुझे गले लगाया अपने. मेरे पापों को क्षमा किया, मेरे पापों को क्षमा किया. नए सिर से मुझे बनाया, नए सिर से मुझे बनाया. मुक्ति का नायक हो, जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, कितना आनंद है. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. चला आपण प्रभूला धन्यवाद देऊ. आता जे आपण गीत गायलं आहे, मुक्ति का नायक है वो, जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, कितना आनंद है. प्रियांनो, प्रभू या जगामध्ये तुम्हाला आणि मला मुक्त करण्यासाठी आलेला आहे. त्याच्याद्वारे मिळणाऱ्या मुक्तीसाठी प्रभूला आपण धन्यवाद देऊ. हालेलुया. त्याचं वचन म्हणतं, ज्या ठिकाणी प्रभूचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे. पवित्र शास्त्रामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेला त्या त्या ठिकाणामध्ये चिन्ह चमत्कार झाले. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणची परिस्थिती बदलते. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपले अश्रू आनंदामध्ये बदलतात. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपलं दुःख हे आनंदात बदललं जातं. एवढं सामर्थ्य प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे. हालेलुया.
को यीशु ने जिंदा किया, याईर की बेटी को यीशु ने जिंदा किया. पुन्हा एकदा गाऊया आपण. याईर की बेटी को यीशु ने जिंदा किया, याईर की बेटी को यीशु ने जिंदा किया. मुर्दा लाजर को यीशु ने जिंदा किया, मुर्दा लाजर को यीशु ने जिंदा किया. मुर्दे भी जी उठते हैं, मुर्दे भी जी उठते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं. याईर की बेटी को यीशु ने जिंदा किया, याईर की बेटी को यीशु ने जिंदा किया. मुर्दा लाजर को यीशु ने जिंदा किया, मुर्दा लाजर को यीशु ने जिंदा किया. मुर्दे भी जी उठते हैं, मुर्दे भी जी उठते हैं, यीशु तेरे आने से. प्रभू तुझ्या उपस्थितीद्वारे आमची परिस्थिती बदलते प्रवेश. हो यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने पुन्हा एकदा तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से. Thank you, Jesus.
प्रभू आज आम्ही विश्वासाने कबूल करतो प्रभू की तुझ्या उपस्थितीमध्ये आमची संपूर्ण परिस्थिती बदलून जाते. प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. जरी आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणामध्ये बसून तुझी उपकार स्तुती करतो तरी प्रभू तू सार्वभौम आहे, तू सर्वत्र आहे प्रभू येशू. प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आणि आमच्या मनातले विचार तुला ठाऊक आहेत प्रभू येशू. आज मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये आजचं जे वचन आहे ते विशेष आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण असं ठरवू दे प्रभू येशू. त्याच्यामधून आम्हाला शिकण्यासाठी आणि आमचं जीवन अधिक प्रज्वलित होण्यासाठी तू आम्हाला विशेष मदत कर माझ्या राजा. प्रभू आज मी आमच्या बाळक साहेबांसाठी देखील प्रार्थना करतो. तुझ्या वचनामध्ये ते मार्गदर्शन करत असताना पवित्र आत्मा तू त्यांना मार्गदर्शन कर प्रभू येशू. तुझ्या स्वर्गीय भांडारामधून त्यांना तू शब्द साठव प्रभू येशू. आणि खरोखर आजच्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोल प्रभू येशू. आणि आमच्या गरज आहे त्याप्रमाणे प्रभू तू आमच्याशी बोल प्रभू, असं तू कार्य कर प्रभू येशू. आजची भक्ती सभा तू आशीर्वादित केली, तुझे आभार मानतो. येथील पुढची संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये घे प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तुझं ऐक. आमेन. Hallelujah. Once again, I welcome you all for this online service. हालेलुया. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. This is the last service for everyone at home. आणि ही शेवटची सभा असणार आहे घरून अटेंड करणारी. I'm very excited about coming in the church and worshiping with you all. आणि मी फार उल्हासित झालेलो आहे कारण की आम्हाला पुन्हा एकदा चर्चमध्ये येऊन सर्वांबरोबर प्रार्थना करणं शक्य होणार आहे. We need to follow some guidelines. आपल्याला काही नियम पाळावे लागणार And आहेत that is necessary. आणि ते गरजेचं देखील आहे. But we will come here. परंतु आम्ही इथे एकत्र येणार आहोत. 1 Corinthians chapter 10 करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय and verses from 5 to 11. आणि वचन 5 ते 11 आपण वाचूया. Here we see some guidelines. इथे आपण काही नियम आणि नियम बघतो, मार्गदर्शक तत्व बघतो. Verse 11 says that now all these things happened to them as examples, and they were written for our admonition, upon whom the ends of the ages have come. आणि 11व्या वचनामध्ये आपण वाचतो की ह्या गोष्टी उदाहरणा दाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. Here, 1 Corinthians talks about this passage talks about the life of Israel. आणि या ठिकाणी आपण बघतो की करिंथकरास पहिल्या पत्रामध्ये आपण इस्रायल लोकांच्या जीवनाबद्दल आपण वाचतो. The people of Israel इस्रायलचे लोक and how they lived. आणि ते कशा प्रकारे जगले. And here we see some guidelines about how not to live. आणि या ठिकाणी आपण बघतो की कशा प्रकारे जगू नये. Yes, we see that how not to live. आपण बघतो की कशा प्रकारे जगू नये. And that's why it is written in the Word of God. आणि त्यामुळेच आपल्याला हे वचनामध्ये लिहिलेलं आढळतं. Many people think that this is regarding people of Israel and this is history, but the Word of God says that in verse 11 that it is for all who have come in these ages. आपल्याला वाटतं की हे फक्त इस्रायल लोकांसाठीच होतं, परंतु ते तसं नाहीये. 11व्या वचनात आपण बघतो की ह्या गोष्टी उदाहरणा दाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत ते आपल्यासाठी देखील या बोधासाठी लिहिले आहेत. Verse 5. 5वं वचन वाचूया. But with most of them God was not well pleased, for their bodies were scattered in the wilderness. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. Now these things became our examples to the intent that we should not lust after evil things as they also lusted. ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. And do not become idolaters, as were some of them, as it is written, the people sat down to eat and drink and rose up to play. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाच तमाशा करावयास उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. Now let us commit sexual immoralities as some of them did, and in one day 23,000 fell. त्यांच्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जार कर्म करू नये.
Not let us tempt Christ, as some of them also tempt and were destroyed by serpent. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले, तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. Nor complain, as some of them also complained and were destroyed by the destroyer. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. Here we see 5 things regarding the people of Israel. या ठिकाणी आपल्याला इस्रायल लोकांबाबत 5 गोष्टी पाहायला मिळतात. That they lived such kind of life, and we, those who have come at the end of this age, we should not live such kind of life. त्यांनी अशा प्रकारे जीवन जगलं आणि या युगाच्या समाप्तीच्या काळात आपण जगत असताना आपण त्या प्रकारे जगू नये. And verse 5 says that God did not please with them. आणि 5वं वचन म्हणतं की तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. But with the most of them, God was not well pleased. इथे लिहिलेलं आहे की तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. When God looks from heaven to us, will He pleased that when He see our life, how we are living? जेव्हा परमेश्वर स्वर्गातून आपल्याकडे बघतो तेव्हा त्याला आपलं जीवन बघून आनंद होतो का? And it's very important आणि हे फार गरजेचं आहे, because He is our heavenly Father. कारण की तो आमचा स्वर्गीय पिता आहे. And in world we see that many parents are not happy with their children. आणि आपण या जगामध्ये बघतो की बरेचसे पालक आहेत की जे आपल्या मुलांबद्दल संतुष्ट नाहीत. And if their children are doing wrong things or they didn't listen them, the parents are not happy. आणि जर लेकरं ऐकत नसतील आणि मनाप्रमाणे वागत असेल तर पालक संतुष्ट नसतात. Our God is our heavenly Father. आमचा देव हा आमचा स्वर्गीय पिता आहे. And we should live such kind of life that our Father will be pleased. आणि आपण अशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे की जेणेकरून परमेश्वर पित्याला आनंद प्राप्त होईल. Because we know the relation of our God, that He is our heavenly Father. कारण की आम्हाला आमच्या देवाबरोबर असलेले नातं ठाऊक आहे की तो आमचा स्वर्गीय पिता आहे. And here in verse 5 it says that for the most of them they were not living such kind of life, and so God was not pleased with them. आणि म्हणून इथे आपल्याला वाचायला मिळतं की तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, त्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. This morning, wherever you are listening the message, listening the word of God, examine your life that how I am living. आज सकाळी आपण जिथे कुठे आहात तिथे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करूयात की आपण खरोखर योग्य आयुष्य जगत आहोत का? Including me, this message is not for people or the members, but this message is for me also. आणि हा जो संदेश आहे हा फक्त लोकांसाठी नाही तर हा आमच्यासाठी देखील आहे. Because I am not the head of the church, but I am the body of Lord Jesus Christ. कारण की पालसाहेब चर्चचे हेड नाहीये तर ते येशू ख्रिस्ताचं शरीर असे आहे. Yes, Jesus Christ is the head of this church. आणि येशू ख्रिस्त या मंडळीचं मस्तक आहे. And we all are the body of Lord Jesus Christ. आणि आपण सर्व त्याचं शरीर आहोत. And word of God is very clear to everyone. आणि परमेश्वराचं वचन हे प्रत्येकासाठी खूप स्पष्ट आहे. And that's why here we see some guidelines on how not to live, but live such kind of life so our heavenly Father will be pleased. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळते की कशा प्रकारे जगू नये जेणेकरून कसं जगावं हे आपल्याला कळेल. Verse 6 says, आणि 6वं वचन लिहितं, now these things become our examples to the intent that we should not lust after evil things as they also lust. ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. God has given the people of Israel the 10 commandments. परमेश्वराने इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या. And that was the guidelines for the people of Israel. आणि इस्रायल लोकांसाठी ते नियमशास्त्र असं होतं. But still they didn't follow the guidelines. आणि तरी देखील त्यांनी त्या नियमांचं पालन केलेलं नाही. And verse 6 says they lusted for evil things. आणि 6व्या वचनात आपण वाचतो की त्यांनी लोभ धरला. And because of that God destroyed them. आणि ह्या कारणामुळे देवाने त्यांचा नाश केला. Because verse 5 says God was not pleased, and that's why their bodies were scattered in the wilderness.
आणि 5व्या वचनात आपण वाचतो की तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. Then verse 7 it says that, and do not become idolaters as well some of them. आणि 7व्या वचनात आपण वाचतो की त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. Exodus chapter 20. निर्गम याचा 20वा अध्याय. Exodus chapter 20. निर्गम याचा 20वा अध्याय. And God spoke all these words, saying, I am the Lord your God, who brought you out of the land of Egypt, out of the house of the bondage. निर्गम याचा 20वा अध्याय पहिलं वचन. आणि देव हे सर्व बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. You shall have no other gods before me. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. You shall not make for yourself a carved image, any likeness of anything that is in heaven above, or that is in earth beneath, or that is in the water under the earth. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. You shall not bow down to them nor serve them, for I, the Lord your God, am a jealous God, visiting the iniquity of the father upon the children to the third and fourth generation of those who hate me. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. But showing mercy to thousands to those who love me and keep my commandments. आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. Here the word of God is very strict. It says that do not worship the idol. या ठिकाणी परमेश्वराचं वचन खूप स्पष्ट आहे की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. And verse 5 says, those who hate me will bring the curse upon their generation. आणि 5व्या वचनात आपण वाचतो की परमेश्वर म्हणतो की जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करीतो. Today, if I hate God, that means I worship any type of idol and not worshiping the living God. That means I am bringing curse for my fourth generation. जर आज मी देवाचं वचन पाळत नाही किंवा त्याच्या आज्ञा पाळत नाही आणि दुसऱ्या देवांच्या नादी लागतो, तर परमेश्वर माझ्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत त्यांना शासन करेल. Because the word of God says, you shall have no other gods before me. कारण परमेश्वराचं वचन म्हणते की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. Then, verse 7. आणि 7वं वचन 1 Corinthians chapter 10. करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय. Do not become idolaters as were some of them, as it is written, the people sat down to eat and drink and rose up to play. करिंथकरास पहिले पत्र याचं 10वा अध्याय आणि 7वं वचन. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाच तमाशा करावयास उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. Verse 8 says, nor let us commit sexual immoralities as some of them did, and in one day 23,000 fell. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जारकर्म करू नये. Again in Exodus chapter 20. आणि पुन्हा एकदा निर्गम याचा 20वा अध्याय. Verse 14 says, you shall not commit adultery. आणि 14वं वचन आपण पाहतो. निर्गम याचा 20वा अध्याय आणि 14वं वचन, व्यभिचार करू नको. Then verse 17 says, you shall not covet your neighbor's house, you shall not covet your neighbor's wife, nor his male servant, nor his female servant, nor his ox, nor his donkey, nor anything that is your neighbor's. आणि 17वं वचन सांगतं की आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको,
आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आपल्या शेजाऱ्यांचा दास दासी बैल गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. That means the word of God teaches us to live a holy life. याचा अर्थ परमेश्वराचं वचन आम्हाला एक पवित्र आयुष्य जगण्यासाठी उत्तेजन देतं. Adultery is banned. आणि व्यभिचार हे आमच्यासाठी बंदी आहे. And we should follow the guidelines, what the word of God teaches us. आणि जे देवाच्या वचनामध्ये आम्हाला नियमशास्त्र दिलेले आहे ते आम्ही पाळलं पाहिजे. When they committed sexual immoralities, God destroyed them. आणि जेव्हा त्यांनी व्यभिचार केलेला आहे तेव्हा त्यांना देवाने शिक्षा केलेली आहे. What is happening in today's world? आणि आजच्या जगामध्ये काय चाललं आहे? There are so many people, they are not faithful with their husband or with their wife. आणि बरेचसे लोक आपल्या पती बरोबर किंवा आपल्या पत्नी बरोबर प्रामाणिक राहत नाही असं आपल्याला बघायला मिळतं. And we see many other things happening or sexual immoralities happening around the world. आणि या जगामध्ये आता आपण बघतो की बरेचसे व्यभिचाराच्या गोष्टी घडत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. And the rate of divorce is increasing. आणि घटस्फोटाच्या घटना ह्या वाढत चालल्या आहेत. Why? का? Because people are not faithful with their partner. कारण की लोक आपल्या पार्टनर बरोबर विश्वासू नाहीत. What the word of God says? आणि देवाचं वचन याबद्दल काय सांगतं? You did not commit adultery. परमेश्वराचं वचन सांगतं की व्यभिचार करू नको. And verse 7, 1 Corinthians chapter 10 verse 7 says, it says, not let us commit sexual immorality as some of them did, and in one day 23,000 fell. आणि करिंथकरास पहिले पत्र याच्या 10व्या अध्याय आणि 8व्या वचनात आपण बघतो की त्यांच्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जार कर्म करू नये. People of God, I want to encourage you this morning that you should live a holy life before God. परमेश्वराचे लोक हो, मी तुम्हाला उत्तेजन देतो की तुम्ही पवित्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. Because our body is the temple of living God. कारण की आमचं शरीर हे देवाचं जिवंत मंदिर आहे. And the word of God says in 1 Corinthians chapter 3 verse 16. आणि करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं. Do you not know that you are the temple of God and that the Spirit of God dwells in you? करिंथकरास पहिले पत्र 3रा अध्याय आणि 16वं वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? If anyone defiles the temple of God, God will destroy him. For the temple of God is holy, which temple you are. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात. The temple of God is holy. परमेश्वराचं मंदिर हे पवित्र आहे, Which temple you are. तेच तुम्ही आहात. That means that you are the holy temple of God. याचा अर्थ असा की तुम्ही देवाचं पवित्र मंदिर You आहात. should guard your bodies. तुम्ही स्वतःच्या शरीराचं संरक्षण केलं पाहिजे Do not defile your bodies आणि ते अपवित्र होईल असं वागू नये. by drinking or smoking or having sexual relations or multiple relations. You should not defile your bodies. मद्यपान करून किंवा धूम्रपान करून किंवा विविध लोकांची शारीरिक संबंध ठेवून अशा प्रकारे आपण आपल्या शरीराचा नाश करू नये. Many people think that we are enjoying life. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही आमचं आयुष्याचा आनंद लुटत आहोत And this is a part of enjoyment. आणि हे एन्जॉयमेंटचा एक पार्ट आहे. But the word of God says when they committed the sin against God, God destroyed them. परंतु वचनामध्ये आपण वाचतो की जेव्हा त्यांनी अशा प्रकारचे जार कर्म केले तेव्हा देवाने त्यांचा नाश केला. God is a righteous judge. देव हा नीतिमान देव आहे, न्यायाधीश आहे. Don't bring judgment of God upon your life. आणि देवाचा न्याय आपल्यावर ओढवून घेऊ नका. No matter what the world enjoy their life, whatever the way they want. जग ज्या प्रकारे त्यांचं आयुष्य जगतंय त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. You are in the world, but you are not of this world.
तुम्ही या जगामध्ये आहात परंतु तुम्ही या जगाचे नाही. You are the sons and daughters of living God. तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. You are separated from this world. तुम्ही जगापासून वेगळे केलेले You are आहात. the body of Lord Jesus Christ. तुम्ही येशू ख्रिस्ताचे शरीर आहात. And not only that this body should be holy because God is holy. आणि देव पवित्र आहे त्यामुळे आपणही पवित्र असायला पाहिजे. Then verse 9, 1 Corinthians chapter 10 verse 9. करिंथरास पहिले पत्र 10 अध्याय आणि नंतर 9 वचन आपण वाचू. Nor let us tempt Christ as some of them also tempt and were destroyed by serpents. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. Verse 9 says that they tempt God 9 वचन आपण वाचतो की त्यांनी प्रभूची परीक्षा पाहिली and they were destroyed by serpents. आणि ते सापांच्या योगे नाश पावले. When we read Gospel of Matthew chapter 4, here we see Satan, he tempted Lord Jesus Christ. आणि मत्तई कृत शुभवर्तमानाच्या 4 अध्यायात आपण वाचतो की सैतानाने प्रभूची परीक्षा पाहिली, येशूची परीक्षा पाहिली. Matthew chapter 4. मत्तई याचा 4 अध्याय Verse 7. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 7 वचन. Jesus said to him, "It is written again, you shall not tempt the Lord your God." येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. You shall not tempt the Lord your God. परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. The people of Israel, they tempt God. इस्रायल लोकांनी देवाची परीक्षा पाहिली And so they were destroyed in that wilderness. आणि त्यामुळे त्यांचा अरण्यामध्ये नाश झाला. And the last thing, in 1 Corinthians chapter 10, आणि करिंथरास Verse 10. पहिले पत्र याचे 10 अध्याय आणि त्याचं 10 वचन आपण वाचूया. 1 Corinthians chapter 10 verse 10 says, "Nor complain as some of them also complained and were destroyed by the destroyer." त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. Many times we blame people of Israel that they complain against God. आणि बऱ्याचदा आपण असं म्हणतो की इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध कुरकुर केली. But what we are doing? परंतु आपण काय करत In आहोत? some cases we are also complaining against God. आणि काही गोष्टीमध्ये आम्ही देखील देवाविरुद्ध कुरकुर करीत आहोत. Israelites, they complained for the water because they want to have water in that wilderness, and again they complained for the food and for everything, and because of that God destroyed them. आणि आपण बघतो की इस्रायल लोकांनी पाण्यासाठी कुरकुर केली, जेवणासाठी कुरकुर केली आणि त्या अरण्यामध्ये त्यांनी बऱ्याचदा कुरकुर केली आणि त्यामुळे देवाने त्यांचा संहार केला. When you complain against God, you bring curse upon your life. आणि जेव्हा तुम्ही देवाविरुद्ध कुरकुर करता तेव्हा तुम्ही स्वतःवर शाप ओढवून घेता. But when you praise God, you bring blessings in your life. परंतु जेव्हा तुम्ही देवाची स्तुती करता तेव्हा तुम्ही आशीर्वाद ओढवून घेता. Now you have to decide what type of life you want to live. आता हे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कशा प्रकारचं आयुष्य जगू इच्छिता. Life of complaining or life of praising God. कुरकुर करणारं आयुष्य की देवाची स्तुती करणारं आयुष्य. When you decide to complain, then in everything you start complaining. आणि जेव्हा आपण कुरकुर करतो तेव्हा प्रत्येकच गोष्टीमध्ये आपला कुरकुरा स्वभाव That होतो. means you are not happy with other people. आणि इतर लोकांच्या बाबतीत तुम्ही खुश नसता. You are not happy with your family. तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल खुश You are नसता. not happy with your job. तुम्ही तुमच्या कामधंद्याबद्दल खुश You are नसता. not happy with your church. तुम्ही तुमच्या मंडळीबद्दल खुश And नसता always you are complaining. आणि तुम्ही नेहमीच कुरकुर करीत असता. But when you live such kind of life, God will not please with your life. परंतु जर तुम्ही अशा प्रकारचं जीवन जगत आहात तर देव तुमच्या आयुष्याशी
खुश नाही. But when you live, when you praise God, परंतु जर तुम्ही देवाची स्तुती करीता He will open the heaven for you and He will bestow His blessings upon your life. तर तो आकाश कपाट उघडून तुम्हाला आशीर्वाद देईल. What do you want? तुम्हाला काय पाहिजे? Curse or blessings? शाप पाहिजेत की आशीर्वाद पाहिजे? I'm not giving you option, but I will say that choose life, choose blessings. मी तुम्हाला पर्याय देत नाहीये, परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आशीर्वाद निवडा, तुम्ही जीवन निवडा. Hallelujah. हालेलुया. And here in chapter 10 verse 10 says that nor complain as some of them also complained and were destroyed by the destroyer. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 10 वचन आपण वाचतो की त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. We have seen 5 things in this chapter. ह्या करिंथकरास पहिले पत्र 10 अध्यायामध्ये आपण 5 गोष्टी पाहिल्या. The lust, first one is lust, लोभ, then idol worship, मूर्तिपूजा, then sexual immorality, त्याच्यानंतर जारकर्म, then tempting God त्याच्यानंतर प्रभूची परीक्षा and complaining against God. आणि त्याच्यानंतर देवाविरुद्ध कुरकुर. See, we have seen some guidelines in the Word of God देवाच्या वचनामध्ये आम्ही काही नियम पाहिले regarding how not to live. की कशा प्रकारे जगू नये. And if we follow this guideline, our life will be happy. आणि जर आपण या नियमांचं पालन केलं तर आमचं आयुष्य हे सुखी होईल. Then verse 11. आणि 11व्या वचनात आपण Now बघतो all these things happened to them as examples, ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या and they were written for our admonition, upon whom the ends of the ages have come. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. This is written so that we should learn something from the life of Israel. आणि हे लिहून ठेवण्यात आले आहे कारण की ते वाचून आपण त्यांच्या आयुष्यातून काहीतरी शिकावं. Though this is history, but it is very important for us. जरी हा इतिहास असला तरी हे आमच्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचं Because आहे. God is teaching some truths from the life of Israel. कारण की देव इस्रायल लोकांच्या आयुष्यातून आम्हाला काही बोध देत आहे. And verse 5 says that God was not pleased with their life. He was not happy with their life. आणि 5व्या वचनात आपण वाचतो की तरी त्यांच्यापैकी बहुतांविषयी देव संतुष्ट नव्हता. Examine your life this morning. तुम्ही तुमच्या आयुष्याचं परीक्षण आज सकाळी करा Is God pleased with me? आणि विचारा की देव माझ्याशी संतुष्ट आहे Is का? God happy with my life? देव माझ्या आयुष्याच्या बाबतीत संतुष्ट आहे का? Am I engaged in some kind of sexual immoralities? मी काही जार कर्माच्या संबंधित गोष्टींमध्ये अडकलेलो तर नाही ना? Am I complaining against God? मी देवाविरुद्ध कुरकुर तर करीत नाही In ना? some cases, am I tempting God? काही परिस्थितीमध्ये मी प्रभूचीच परीक्षा तर पाहत नाही ना? Or I'm worshipping the idols? किंवा मी मूर्तिपूजा तर करीत नाही ना? Or my life is filled with lust? किंवा माझ्या आयुष्यामध्ये लोभ तर नाही ना? First John chapter 1. First John chapter 2. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय Verse 15 says, do not love the world or the things in the world. If anyone loves the world, the love of the Father is not in him. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 15वं वचन, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. For all that is in the world, the lust of the flesh, the lust of the eyes, and the pride of life is not of the Father but is of the world. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. And the world is passing away and the lust of it, but he who does the will of God abides forever. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. The word of God is very clear this morning.
प्रभूचं वचन हे फार स्पष्ट आहे या how to आजच्या काळात. live and how not to live. कशा प्रकारे जगावं आणि कशा प्रकारे जगू नये. Now choice is yours. आता निवड ही तुमच्या हातामध्ये What आहे. kind of life you want to live? कशा प्रकारचं जीवन तुम्ही जगू इच्छिता. Want to follow the guidelines of the Word of God, or how the people of Israel lived? आपण देवाच्या वचनाप्रमाणे जगू इच्छितो की ज्या प्रकारे इस्रायल लोक जगले त्या प्रकारे जगू इच्छितो. Ask yourself that, is God happy with my life? स्वतःला हा प्रश्न विचारा की देव माझ्या आयुष्याशी संतुष्ट आहे का. If not, then repent for your sins. Come again to God and ask forgiveness for your sins. आणि जर तसं नसेल तर देवाकडे क्षमा मागा, पश्चाताप करा आणि देवाकडे परत वळा. Shall we close our eyes? आपण डोळे बंद करूया. Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Oh, Yeshua. Hallelujah. Hallelujah. Oh, Yeshua. Hallelujah. पापाने मन बरबटले, मी करू नये ते केले. पापाने मन भरबटले, मी करू नये ते केले. अगणित चुकाने माझे बरबाद जीवन केले. अगणित चुकाने माझे बरबाद जीवन केले. मी आलो पश्चातापी, होतो तुला मी समर्पण. पापी मम जीवनाचे होऊ दे परिवर्तन. सर्वसमर्थ दैवपाना श्री श्री ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे येतो. तुझं वचन आमच्या पावलांकरता दिवा, आमच्या मार्गावर प्रकाश असं आहे. या वचनाच्या प्रकाशाने आमचं मन, आमचं अंतःकरण हे प्रकाशित होतं. प्रभू, आम्ही जीवन कसं जगावं हे तू आम्हाला शिकवतोस. तुझ्या वचनाच्या द्वारे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. कशा प्रकारचं आम्ही जीवन जगू नये म्हणून ज्या आमच्या बोधासाठी असलेल्या गोष्टी या वचनामध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत त्यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू देवा, आज सकाळी आम्ही प्रार्थना करतो, तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत. विश्वासाच्या द्वारे तू प्रसन्न होतो. तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की विश्वास वाचून देवाला संतोष मिळणं अशक्य आहे. पण देवबापा, तुझ्या वचनामध्ये हे म्हटलं आहे की ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगले कृत्य करण्याचे मनावर घ्यावं. आम्ही तुझ्या वचनानुसार जीवन जगाशी कृपा तो आमच्यावर कर अशी आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, प्रार्थना करतो माझ्या भावांसाठी, माझ्या बहिणींसाठी, प्रत्येकाला आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक बलवान कर, प्रार्थनामय जीवनामध्ये वाढण्यासाठी मदत कर. प्रत्येक जीवन तू फलद्रूप कर, आशीर्वाद कर, समृद्ध कर. प्रभू, तुझ्या वचनाची वाढ दिवसेंदिवस होऊ दे अशी येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. प्रभू, या सर्व दिवसांमध्ये आम्हा सर्वांचं सहाय्य केलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करो. आम्हाला सांगायला आनंद वाटतो की जी धार्मिक स्थळं आहेत ती उघड
निवडण्यात आलेली आहे आणि काही ज्या सूचना आहेत त्यांचं आम्हाला काटेकोरपणे पालन करायचं आहे. आपण सरकारला सहकार्य करूया. त्याबरोबरच आपल्याला आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यायची आहे आणि आपल्याबरोबरच आपलं कुटुंब त्याची काळजी घ्यायची आहे आणि समाजाची काळजी घ्यायची आहे. म्हणून पुढच्या रविवारपासून जरी आपलं चर्च सर्व्हिस आपण सुरुवात करणार आहोत चर्चमध्ये, तरीही काही गोष्टींचं आपल्याला पालन करावं लागेल. पहिलीच एक गोष्ट आहे ती म्हणजे की मास्क आपल्याला कंपल्सरी आहे सभेच्या ठिकाणी. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग किंवा सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्याबरोबरच जे 10 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना आणि 65 वर्षावरील जे सर्व स्त्री पुरुष आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सध्या तरी परवानगी नाही किंवा त्यांनी त्यांची काळजी घ्यायची आहे. आणि ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी देखील क्राऊड जो आहे किंवा गर्दी आहे ती टाळायची आहे. आणि म्हणून जरी तुम्हाला काही दिवसपर्यंत ही सर्व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत लहान लेकरांना चर्चमध्ये आणता आलं नाही, काही हरकत नाही. ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या घरामध्ये आपण राहू शकता. आणि त्यासाठी ही जी काही ऑनलाईन सर्व्हिस आहे ही चालूच असणार आहे की जेणेकरून जरी आपल्याला चर्चमध्ये येता आलं नाही, आपल्या घरामध्ये आपल्याला देवाचं वचन ऐकता येईल आणि सभेमध्ये आपल्याला सहभागी होता येईल. त्यानंतर आपल्या चर्चमधले जे सभासद आहेत आपल्याला माहीत आहे की जागेची जी अडचण आहे त्याच्यामुळं आम्ही असं करत आहोत की ज्या आपल्या 2 सभा होत्या त्या 2च्या ऐवजी सकाळी आपण 3 सभा घेणार आहोत. आणि गुरुवारची जी संध्याकाळची सभा आहे ती तशीच असणार आहे. जे लोक सकाळी येऊ शकत नाही गुरुवारी संध्याकाळी त्यांच्याकरता सभा असणार आहे. आणि ज्या रविवारच्या ज्या सभा आहेत त्यामध्ये 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत एक सभा असेल. त्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. 11:45 ते 11:45 पर्यंत दुसरी सभा असणार आहे. त्यानंतर परत 15 मिनिट आम्ही ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर 12 ते 1 वाजेपर्यंत तिसरी सभा असणार आहे. अगोदर आपण 1.5 ते 2 तासाची सभा घेत होतो, परंतु आता आपण ती 1 तासाची सभा घेणार आहोत. आणि हे फक्त तात्पुरतं आहे. हळूहळू जशी परिस्थिती नियंत्रणात येईल आपल्याला सगळ्यांना परत एकत्र येता येईल. कृपा करून आम्हाला सहकार्य करा, मला सहकार्य करा. आणि कोणी कोणत्या सभेमध्ये यायचं आहे आम्ही एरिया वाईज ठरवणार आहोत आणि तेवढ्याच लोकांना आपण चर्चमध्ये बोलणार आहोत. आणि म्हणून कृपा करून नाराज होऊ नका की आम्हाला ह्या सभेमध्ये बोलवलं नाही, आम्हाला त्या सभेमध्ये यायचं होतं, असं करू नका. काही दिवसपर्यंत सहकार्य करा. आम्ही तुम्हाला या आठवड्यामध्ये तुम्ही कोणत्या वेळेमध्ये सभेला यायचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याच वेळेला आणि वेळेवर यायचं आहे. कृपा करून लक्षात ठेवा वेळेवर यायचं आहे, कारण फक्त 40 जणांसाठीच आपल्या इथे बैठक व्यवस्था आहे. आणि म्हणून आपण या 3 सभा करत आहोत. त्यासाठी ज्या वेळेत तुम्हाला बोलवलेलं आहे त्या वेळेत यायचं आहे. काही जर अपरिहार्य कारण असेल तर तुम्ही मला फोन करून सांगू शकता. आता ज्यांचे मोबाईल नंबर माझ्याकडे आहेच त्यांना तर मी कळवणार आहे, पण ज्यांचे मोबाईल नंबर माझ्याकडे नाहीत कृपा करून तुम्ही तुमचं मला एक मिस कॉल द्या, तुमचं नाव लिहा की जेणेकरून कोणत्या वेळेत यायचं आहे ते आम्हाला तुम्हाला सांगता येईल. मला खूप आनंद वाटतो की या रविवारपासून आपण सभेला सुरुवात करणार आहोत आणि या आठवड्याभरामध्ये आपण जे स्लॉट करणार आहोत कोणत्या वेळेत कोणी यायचं ते आपण पाहणार आहोत. आणि हळूहळू जशी सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल आपण सर्वजण एकत्र सभेचा आनंद घेणार आहोत, भक्तीचा आनंद घेणार आहोत. आणि माझी खात्री आहे की तुम्ही निश्चितच सहकार्य कराल. देव आपणास आशीर्वाद करेल.